मनसेकडून युती संदर्भात अधिकृत वक्तव्य करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे, परवानगी देण्यात आली आहे। यानंतर संदीप देशपांडे आज काय बोलतायत ऐकूया। संदीपजी, खऱ्या अर्थानं आज तुम्ही एक ट्विट केलं ज्यात तुम्ही काल पण म्हटलं की फक्त ही जबाबदारी विरोधकांची आहे का, सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही आहे। पत्र पाठवून देखील कोणी सत्ताधारीने अजून रिप्लाय दिला नाही, ते या भेटीला येत पण नाही आहेत, कसं बघताय? मुळात असं आहे की निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत। ही जबाबदारी लोकशाहीमधल्या प्रत्येक घटकाची आहे, लोकशाही मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे, लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संस्थेची आहे। आज आम्ही का जातोय निवडणूक आयोगाकडे याची मला असं वाटतं कारणच तीच आहेत की बऱ्याचशा मतदार याद्यांमध्ये अनेक प्रकारचे घोळ आहेत, अनेक दुपार मतदार आहेत, अनेक लोकांची नावं का डिलीट केली आहेत हे माहीत नाहीये, अशा सगळ्या गोष्टी आहेत। तर ही जबाबदारी का फक्त विरोधी पक्षाची आहे का? ही जबाबदारी का फक्त निवडणूक आयोगाची आहे का? ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, अगदी माध्यमांची सुद्धा जबाबदारी आहे। मी आज जे तुम्हाला व्हॉट्सअपवर जी निवडणूक यादी पाठवलेली आहे ती जोगेश्वरीची यादी आहे। तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची। ही कुठली भाषा आहे? हे कुठले मतदार आहेत? मला वाटतं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ही आमच्याबरोबर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे। मात्र ते जर येत नसतील तर कुठे ना कुठे हा कानाडोळा आहे का, आहे तो दुसरीकडे बघणं आहे का? जर ते येत नसतील तर मला असं वाटतं निवडणुका पारदर्शीप्रमाणे व्हाव्यात ही सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे असं दिसत नाही, जनतेला कळेल ते। याच्या अगोदर देखील अनेक वेळा प्रयत्न झाले होते, म्हणजे 2017-18ला देखील असेच काही प्रयत्न झाले होते। स्वतः पत्रकार परिषदा राज ठाकरेंनी घेतल्या होत्या, तेव्हा देखील निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केलं होतं। आता एकत्रित तुम्ही सर्वजण येत आहे। आता बघा, असं आहे लोकशाहीमध्ये संघर्ष हा महत्वाचा असतो। संघर्ष आम्ही पहिल्यापासून करतोय आणि अजूनही आमचा चालू आहे। आज ज्या मागण्या आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगाकडे ठेवू आणि त्याच्यानंतर सविस्तरपणे पत्रकार परिषद होईल, त्यावेळेला तुम्हाला सगळे सन्माननीय नेते जे आज सहभागी होणार आहेत ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितले की आम्हालाही वाटतं निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि ही निवडणूक आम्ही विश्वास दर्शवतो की पारदर्शक पद्धतीनेच पार पडेल। मला असं वाटतं जे त्यांच्या बोलण्यात आहे ते कृतीत पण दिसायला पाहिजे। सगळे पक्ष आहेत आज। मला असं वाटतं आजचा विषय हा निवडणूक आयोगाकडे निवडणुका पारदर्शीपणे व्हाव्या या विषयापुरता मर्यादित आहे। धन्यवाद। मतदार याद्यांमध्ये घोळे आणि याच मुद्द्यावर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत असं म्हणतात संदीप देशपांडे। सत्ताधारी पक्षांना सुद्धा आम्ही भेटीकरता आमंत्रित केलेलं आहे। जर ते सहभागी होणार नसतील तर मात्र ती त्यांची भूमिका, त्यांना पारदर्शी निवडणूक नको असेल अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी टीका केलेली आहे। निवडणूक आयोगाच्या या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून देणं फार महत्वाचं आहे, याकरता ही भेट आहे असं संदीप देशपांडे म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।